Hi students, let's discuss geometrical isomerism in complexes or in coordination compounds. Now when we say geometrical isomers are actually stereoisomers in which the sequence of bonding of atoms is same but the orientation of atoms in a space is different. Compounds having same molecular formula, same sequence of bonding but different spatial arrangement of atoms or group of atoms in a space is called as stereoisomerism. तर त्याला आपण म्हणतो दोज आर कॉल्ड ॲज स्टेरिओआयसोमर्स अँड दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज स्टेरिओआयसोमेरिझम. आणि मग स्टेरिओआयसोमेरिझममध्ये आपल्याकडे दोन टाईप्स आहेत, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण थोडंसं नंतर बघणार आहे, आधी बघणार आहे आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये आपल्याकडे सिस ट्रान्स टाईपचा प्रकार आहे एक सध्या तरी, म्हणजे जसं ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये होतं आपल्याकडे की वेन टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर टू आयडेंटिकल ग्रुप्स ऑफ atoms lies on the same side of double bond, that isomer is called as a cis isomer. And when two identical atoms or group of atoms are on the opposite sides of double bond, it is called as a ट्रान्स आयसोमर. तर तिकडे सिस आणि ट्रान्सची डेफिनेशन त्या टाईपमध्ये होते. त्या कॉम्प्लेक्सेसमध्ये काय, कॉम्प्लेक्सेसमध्ये डबल बॉन्ड नाही आहे, म्हणजे आपल्याकडे कार्बन कार्बनच्या अराउंड नाही बघायचं, आपल्याला सेंटर मेटलच्या अराउंड अरेंजमेंट बघायची आणि मग ठरवायचं की तो सिस आहे का ट्रान्स आहे. तर आधी तर आपण बघणार आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन अ कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4. असे कॉम्प्लेक्सेस की ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे त्यांचा आपण बघणार आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नाउ व्हेन वी से कोऑर्डिनेशन नंबर इज 4, नाउ द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स मे बी टेट्राहेड्रल और स्क्वेअर प्लेनर. ज्यावेळेस आपण म्हणतो की आपल्याकडे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, we have two type of hybridizations for coordination number 4. The first one is sp3 hybridization, that means tetrahedral shape, and the second one means dsp2 hybridization, that means square planar shape. मग आता आपल्याकडे जो कॉम्प्लेक्स दिला आहे कोऑर्डिनेशन नंबर 4 वाला, तो कुठला आहे, टेट्राहेड्रल आहे का स्क्वेअर प्लेनर आहे, त्याच्यावरती ठरतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर सुरुवातीला आता आपण डिस्कस करूया टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, की सपोज आपल्याकडे जो कॉम्प्लेक्स आहे इट इज अ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. नाउ लुक ॲट द जॉमेट्री ऑफ द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. दिस एम इज अ सेंट्रल मेटल आयन, एम इज अ सेंट्रल मेटल आयन विच इज बॉन्डेड टू लिगंड्स, दोज आर पॉइंटेड टुवर्ड्स कॉर्नर्स ऑफ रेग्युलर टेट्राहेड्रॉन. तुम्हाला दिसतंच आहे की हा टेट्राहेड्रल शेप आहे. आणि आता आम्हाला माहिती आहे की टेट्राहेड्रल शेपमध्ये हे जे सगळे बॉन्ड अँगल्स आहेत, हे जे सगळे बॉन्ड अँगल्स आहेत ते किती असतात टेट्राहेड्रल शेपमध्ये, 109 डिग्री 28 मिनिट्स. दॅट मीन्स ऑल द बॉन्ड अँगल्स आर सेम, दॅट मीन्स ऑल पोझिशन्स आर सेम. म्हणजे एखादा माझा लिगंड इथं आहे, ए लिगंड, आणि दुसरा ए लिगंड इथं आहे, आणि सपोज हा एक लिगंड इथं आहे ए, तर ह्या दोघांमध्ये अँगल किती, 109 डिग्री. ह्या दोघांमध्ये अँगल किती, 109 डिग्री. सपोज इकडे एक ए, ह्या दोघांमध्ये अँगल किती, 109 डिग्री. ह्या दोघांमध्ये अँगल किती, 109 डिग्री. म्हणून आम्ही काय म्हणतो, इन अ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ऑल पोझिशन्स आर आयडेंटिकल. इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ऑल पोझिशन्स आर आयडेंटिकल. सपोज इथं एक ए, इथं एक ए, इकडे एक बी आणि इकडे एक बी. ह्याचा अर्थ असा होत नाही की हा ट्रान्स आयसोमर आहे, का तर एक ए इकडे आणि एक ए इकडे. नाही रे बाबा, ह्या दोघांमध्ये पण अँगल किती आहे, 109 डिग्री. मग ह्याला जर ट्रान्समध्ये म्हणलं आपण की हे दोन ए ट्रान्समध्ये, ते दोन बी पण कशामध्ये, ट्रान्समध्ये, ए आणि बी. मग हा ए आणि बी पण कशामध्ये म्हणावं लागेल, ट्रान्समध्ये. मग हा ए आणि बी पण कशामध्ये म्हणावं लागेल, ट्रान्समध्ये. मग हा ए आणि बी पण कशामध्ये म्हणावं लागेल, ट्रान्समध्ये. मग बी आणि बी पण कशामध्ये म्हणावं लागेल, ट्रान्समध्ये. तर मला हे सगळेच जर बॉन्ड अँगल सेम आहेत, तर एक ए इकडं दिसतोय, एक ए इकडं दिसतोय, म्हणून हे ट्रान्सपोजिशन नाही. किंवा एक लिगंड इथं आणि एक लिगंड इथं आत्ता आपल्या दोघांना जवळ दिसतोय म्हणून हे सिस नाही, की एकमेकांच्या शेजारी आले की सिस आणि एकमेकांच्या अपोजिट साईडला आले की ट्रान्स. नाही रे बाबा, नाही. आम्हाला माहिती आहे टेट्राहेड्रलमध्ये ही पोझिशन आणि ही पोझिशन, किंवा ही पोझिशन आणि ही पोझिशन, ह्या पोझिशन्स काय आहेत, दीज पोझिशन्स आर आयडेंटिकल पोझिशन्स. म्हणून म्हणलं इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ऑल पोझिशन्स आर आयडेंटिकल अँड हेन्स दे डू नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, दे डू नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर टेट्राहेड्रलमध्ये लक्षातच ठेवायचं की जो पण कॉम्प्लेक्स तुमच्याकडे टेट्राहेड्रल येईल, लाईक NiCl4-2, झिंकचे कॉम्प्लेक्सेस कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये आपल्याला माहितीच आहे, झिंक इन कोऑर्डिनेशन नंबर 4 फॉर्म्स टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. किंवा ZnH2O4+2, ॲक्च्युली तो H2O6 असेल, ऑक्टाहेड्रलमध्ये जाईल, पण सोड, आत्ता तात्पुरतं जस्ट समजून घे की मला काय म्हणायचं आहे. असे जे पण कॉम्प्लेक्सेस की ज्यांच्यामध्ये हायब्रिडायशन काय येईल, sp3, ज्यांचा शेप काय येईल, टेट्राहेड्रल, दे डज नॉट एक्झिबिट cis trans isomerism. They does not exhibit cis trans isomerism. That means they does not exhibit geometrical isomerism. The tetrahedral complexes साठी, for a tetrahedral complexes, all positions around the central metal ion are identical, and that's why
टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. एकदम महत्वाचं, प्रचंड महत्वाचं, लक्षात ठेव. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता पुढे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. आता इकडे बघ, कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये अजून एक आपल्याकडे कुठला टाईप आहे, स्क्वेअर प्लेनर. आता स्क्वेअर प्लेनरमध्ये सगळ्या पोझिशन्स आयडेंटिकल नाही आहेत बघ. स्क्वेअर प्लेनरमध्ये 1-2 मध्ये बॉन्ड अँगल किती असतो? हा बॉन्ड अँगल 90 डिग्री. सी स्क्वेअर प्लेनर म्हणजे काय की सपोज हा जर आपल्याकडे स्क्वेअर शेप आहे तर याचे जे डायगोनल्स आहेत, these diagonals are perpendicular to one another. These diagonals are perpendicular to one another. म्हणजे इकडे 90 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल. तो 1 आणि 2 90 डिग्री अँगल आहे. 2 आणि 3 90 डिग्री अँगल आहे. 4 आणि 3 90 डिग्री अँगल आहे. 1 आणि 4 90 डिग्री अँगल आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की एक लिगंड इथं आहे ए आणि दुसरा ए लिगंड इथं आहे, त्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 90 डिग्री. सपोज ए लिगंड इथं आहे, दुसरा ए लिगंड इथं आहे, दोघांमध्ये अँगल किती? 90 डिग्री. सपोज ए लिगंड इथं आहे, ए लिगंड इथं आहे, या दोघांमध्ये अँगल किती? 90 डिग्री. पण सपोज ए लिगंड इथं आहे आणि ए लिगंड एक इथं आहे, तर आता दोघांमध्ये अँगल किती आला बाळा? 180 डिग्री. तर याच्यासारखं नाहीये टेट्राहेड्रल सारखं. इकडे बॉन्ड अँगल्स डिफरंट आहेत. इकडे काही लिगंड्स मधले म्हणजे लिगंड 1 आणि लिगंड 2 मधला बॉन्ड अँगल 90 डिग्री, लिगंड 2 आणि लिगंड 3 मधला बॉन्ड अँगल 90 डिग्री, लिगंड 3 आणि लिगंड 4 मधला बॉन्ड अँगल 90 डिग्री, लिगंड 1 आणि लिगंड 4 मधला पण बॉन्ड अँगल किती आहे? 90 डिग्री. बट लिगंड 1 आणि लिगंड 3 मधला बॉन्ड अँगल किती आहे? 180 डिग्री. किंवा लिगंड 2 आणि लिगंड 4 मधला बॉन्ड अँगल किती आहे? 180 डिग्री. तर आता स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे लिगंड्समध्ये बॉन्ड अँगल असतील 90 डिग्री, दोज पोझिशन्स आर कॉल्ड ॲज सिस पोझिशन्स. ह्यांना काय म्हणायचं? सिस पोझिशन्स. आणि ज्या ट्रान्स पोझिशन्स आहेत दोज आर 1-3 पोझिशन्स अँड 2-4 पोझिशन्स. इफ टू आयडेंटिकल लिगंड्स, सपोज आपण इकडून हा कॉम्प्लेक्स डिवाइड केला. इफ टू आयडेंटिकल लिगंड्स आर ऑन द सेम साइड ऑफ मेटल आयन. आता मेटलच्या सेम साईडला आहे किंवा इथून हा कट केला बघ मेटल, इकडे एक आणि इकडे एक, मेटलच्या सेम साईडला आयडेंटिकल लिगंड. किंवा इकडे एक आणि इकडे एक, मेटलच्या सेम साईडला आयडेंटिकल लिगंड. किंवा इथं एक आणि इथं एक, मेटलच्या सेम साईडला आयडेंटिकल लिगंड. त्यास अँगल किती असणार? 90 डिग्री. इथे एक लिगंड, इथे एक लिगंड, आयडेंटिकल, अँगल किती असणार? 90 डिग्री. किंवा इथून कट केला 90 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल. मेटलच्या सेम साईडला जर आयडेंटिकल लिगंड्स असतील, इट इज कॉल्ड ॲज सिस आयसोमर. अँड वेन टू आयडेंटिकल लिगंड्स आर प्रेझेंट ऑन द अपोजिट साईड ऑफ मेटल आयन, एक इकडं आणि एक दुसऱ्या साईड. वेन टू आयडेंटिकल लिगंड्स आर प्रेझेंट ऑन द अपोजिट साईड ऑफ मेटल, इथून कट केला एक इकडे एक इकडे. वेन टू आयडेंटिकल लिगंड्स आर प्रेझेंट ऑन द अपोजिट साईड ऑफ सेंट्रल मेटल आयन, इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्स आयसोमर. सो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस, नॉट ऑल but square planar complexes may exhibit cis-trans isomerism depending on the position of identical ligands. तर आता हे जे आमच्याकडे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मे एक्झिबिट, सगळे शो करतील का माहीत नाही, पण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये काय बॉन्ड अँगल सेम नाही आहेत. जेवढे पण 90 डिग्रीवाल्या पोझिशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू वन अनादर, positions with respect to one another at 90 degree are known as cis positions, and positions those are at 180 degree with respect to one another are known as a trans position. हे सगळ्यात पहिलं फीड करून घे डोक्यामध्ये की सगळ्या पोझिशन्स सेम नाही आहेत. काही पोझिशन सिस पोझिशन्स आहेत, काही पोझिशन ट्रान्स पोझिशन्स आहे. नाव लेट्स सी द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नीट लक्षात ठेवायचं. मग चलो आता एम जो आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे? सेंट्रल मेटल ॲटम. एम इज नोन ॲज अ सेंट्रल मेटल ॲटम. एमला आम्ही काय म्हणतोय? सेंट्रल मेटल ॲटम. आणि ए बी सी डी ई एफ दीज आर मोनोडेंटेट लिगंड्स. ह्यांना आम्ही म्हणणार आहे मोनोडेंटेट लिगंड्स. आता ए ए बी बी हे कोण आहेत? ए ए बी बी दीज आर नोन ॲज सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड म्हणजे कुठले? हे अशा टाईपचे की सपोज आपल्याकडे कार्बोनॅटो आहे, हे सॉरी कार्बोनॅटोच म्हणलं, आपल्याकडे ऑक्झलेट आहे. तर ऑक्झलेटमध्ये बघ सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, मग इकडे कोण? एक ओ मायनस आणि इकडे एक कोण आहे? ओ मायनस. म्हणजे हा जो लिगंड आहे आपल्याकडे हा एक कसला लिगंड आहे? सिमेट्रिकल लिगंड आहे. कोण? ऑक्झलॅटो. ऑक्झलॅटो एक सिमेट्रिकल लिगंड आहे. किंवा इथिलीन डायामाइन, इकडे एक NH2, इकडे एक NH2, इथिलीन डायामाइन. आता हा पण बघ इकडून आणि इकडून सेंट्रल मेटल ॲटम बरोबर लोन पेअर शेअर करणार, पण इथूनच जर मी कट केला तर हा पण लिगंड कसला आहे?
इकडे सेम पार्ट आणि इकडे सेम पार्ट तुटला, तर अशांना आपण काय म्हणतो, ए ए बी बी, म्हणजे सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड्स. हे कसले लिगंड्स आहेत? सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड्स. तिकडे लिहून ठेव, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड्स म्हणजे आपल्याकडे कुठे, आता जस्ट आम्ही 2 एक्झाम्पल बघितले की सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड म्हणजे काही अशा टाईपचे लिगंड्स. फॉर एक्झाम्पल ऑक्झलॅटो लिगंड की त्याच्यावरती -2 चार्ज असतो, किंवा इथिलीन डायामाइन, त्याला आपण इयन म्हणतो, इथिलीन डायामाइन, अशा टाईपचे लिगंड्स. हे कसले लिगंड्स आहेत? सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड्स. ओके, आता पुढे किंवा आपल्याकडे अजून कुठला होता सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड? जाऊ दे, ज्यावेळेस येईल त्याच एक्झाम्पलमध्ये बघूया, असलं काही करत बसण्यात मजा नाही. आणि ए बी आणि सी डी हे कोण आहेत? ए बी आणि सी डी अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड. ह्याला मी म्हणतोय अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड, की ज्यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाहीये लिगंडमध्ये, अशांना आपण काय म्हणतोय? अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड. ते काही नोटेशन्स आपण ॲझ्युम केलेत. आता बघ, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन अ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस विथ मोनोडेंटेट लिगंड्स. म्हणजे सपोज एखाद्याने आपल्याला अशा टाईपचा कॉम्प्लेक्स दिला आणि विचारलं की याच्यामध्ये काही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होईल का. एखाद्याने आम्हाला अशा टाईपचा कॉम्प्लेक्स दिला आहे, हो, प्लॅटिनम Cl4 -2, किंवा एखाद्याने आम्हाला कॉम्प्लेक्स कुठला दिला, प्लॅटिनम NH3 4 +2, किंवा आम्हाला एखाद्याने कॉम्प्लेक्स कुठला दिलाय, Zn CN4 -2. आता हे जे सगळे कॉम्प्लेक्सेस आहेत, ऑल दीज कॉम्प्लेक्सेस आर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. आणि या स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये सगळे काय आहेत बघ, सेम लिगंड आहेत. दीज आर होमोलिप्टिक कॉम्प्लेक्सेस, सेम लिगंड. म्हणजे आम्ही काय म्हणणार, इकडे पण क्लोरीन, इकडे पण क्लोरीन, इकडे पण क्लोरीन, इकडे पण क्लोरीन, आणि मध्ये कोण आमचा प्लॅटिनम, आणि ओव्हरऑल चार्ज काय, -2. तर हा सिस ट्रान्स एक्झिबिट करेल का? काही चान्स नाही. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करणार नाही. इट विल एक्झिस्ट इन ओनली वन फॉर्म. दिस विल ऑल्सो एक्झिस्ट इन ओनली वन फॉर्म. दिस विल ऑल्सो एक्झिस्ट इन ओनली वन फॉर्म. हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत नाहीत, हे फक्त एकाच फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात, ॲज शोन इन दिस डायग्राम. का तर बघ, ए आणि ए दोघं एकमेकांच्या कशामध्ये, सिसमध्ये, आणि तोच ए आणि ए एकमेकांच्या कशामध्ये, ट्रान्समध्ये. याच्यामध्ये वेगळी काही अरेंजमेंटच होऊ शकत नाही. एखादं जर म्हणलं मी तुला की अजून एक मॉलिक्यूल बनवून दाखव असलाच, फक्त ॲटमची अरेंजमेंट वेगळी पाहिजे, तर नाही बनवू शकत आपण. म्हणून काय की अशा टाईपचे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस MA4 they does not exhibit geometrical isomerism. They does not exhibit geometrical isomerism means they exist in only one form. मग तुम्हाला जर विचारलं की याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती असतील, तर तुम्ही काय म्हणायचं, 1 म्हणजे हा स्वतः 1, नाही तू म्हणशील 0. इट डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मीन्स इट एक्झिस्ट इन ओनली वन फॉर्म. तो फक्त एकाच फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. आता परत कुठला टाईप आहे बघ, MA3B, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम, आणि त्याच्या अराउंड आम्हाला आता अरेंजमेंट करायची. इकडे एक ए दिला, इकडे एक बी दिला, ए. आता बघ, ए आणि बी एकमेकांच्या सिसमध्ये आले, आणि ए आणि बीच एकमेकांच्या कशामध्ये आले, ट्रान्समध्ये. वेगळी काही अरेंजमेंट करू शकतो का याच्यामध्ये? नाही बाळा, वेगळी काहीच अरेंजमेंट करू शकत नाही. मग एखाद्याने जर आम्हाला अशा टाईपचा कॉम्प्लेक्स दिला आणि विचारलं की हा एक्झिबिट करेल का जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, प्लॅटिनम NH3 thrice Cl, प्लॅटिनम NH3 thrice Cl +1, आणि विचारलं की हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल का? नाही. हा सिस ट्रान्समध्ये नाही एक्झिस्ट करणार. इट विल एक्झिस्ट इन ओनली वन फॉर्म लाईक दिस वन, वेअर सेंट्रल मेटल ॲटम इज प्लॅटिनम टू विच 3 NH3 आर अटॅच्ड. हे NH3 आणि अजून एक कोण, Cl, आणि ओव्हरऑल कॉम्प्लेक्सवरती चार्ज काय, +1, का तर प्लॅटिनम +2 मध्ये आणि क्लोरीन -1 मध्ये, तर ओव्हरऑल चार्ज +1. ते एवढ्या एकाच फॉर्ममध्ये एक्झिस्ट करेल. इट विल नॉट हॅव अनदर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम फॉर्म ऑफ इट. ओके, आता इकडे बघ, आता इकडे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होतं. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस ऑफ MA2B2 टाईप. म्हणजे कुठल्या टाईपचे कॉम्प्लेक्सेस? हे अशा टाईपचे कॉम्प्लेक्सेस बघ. सॉरी, दरवेळेस एमच काढतोय सेंट्रल. म्हणजे हा प्लॅटिनम +2 मध्ये इन कोऑर्डिनेशन 4 फॉर्म स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. नाही तर तुम्ही म्हणाल प्लॅटिनम का करत बसलाय हा, Cl2. हा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. नाउ दिस स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स विल एक्झिस्ट इन 2 फॉर्म. कुठले फॉर्म? आता याच्यामध्ये बघ,
हा फॉर्म आधी स्टडी कर. MA2B2चा. M is a central metal atom to which two identical monodentate ligands are attached and two other identical monodentate ligands are attached. आता पहिला जरा स्टडी कर. पहिला याच्यामध्ये बघ, ए च्या सिस मध्ये ए च्या सिस मध्ये बी बी च्या सिस मध्ये बी ए च्या सिस मध्ये बी ओके. तर ए च्या सिस मध्ये ए पण आहे, बी च्या सिस मध्ये बी पण आहे. दॅट्स इट. ए च्या ट्रान्स मध्ये ए आहे का? नाही. इथं एक ए आणि इथं एक ए जर मी ठेवला तर दोन ए एकमेकांच्या कशामध्ये येतील? ट्रान्सफॉर्म मध्ये. आता हा फॉर्म आणि हा फॉर्म सेम आहे का? ह्याला जर मी उचलला आणि याच्यावरती ठेवला तर मॅच होईल का? कसाच मॅच होणार नाही का? तर याच्यामध्ये काय, एच्या ट्रान्समध्ये बी एच्या ट्रान्समध्ये बी ए, पण इथे काय, एच्या ट्रान्समध्ये ए आणि बीच्या ट्रान्समध्ये बी ए. तर इकडे दोन आयडेंटिकल लिगंड सेम साईडला आहेत मेटलच्या. Two identical ligands are on the same side of central metal atom. Two identical ligands are on the same side of central metal atom. त्याला मी कसला आयसोमर म्हणतो? दिस वन इज कॉल्ड ॲज अ सिस आयसोमर. आणि इथे बघ, इथून आम्ही कट केला तर सेम साईडला आयडेंटिकल लिगंड्स नाही आहेत रे. किंवा इथून कट केला तर सेम साईडला आयडेंटिकल नाही, एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. टू आयडेंटिकल लिगंड्स आर ऑन द अपोजिट साईड. अशा टाईपची ज्यावेळेस अरेंजमेंट येईल त्यावेळेस बाळा ह्याला आपण म्हणतो सिस आयसोमर. आणि ह्याला कसला आयसोमर म्हणतो आपण? ट्रान्स. त्याला आपण म्हणतो ट्रान्स आयसोमर. मग हा जो इकडे तुम्हाला दिसतोय प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl2, हा दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो बाळा. एम आणि ह्याला कोण अटॅच आहे? आता ह्याला लिगंड्स अटॅच आहेत. कोण? NH3. अजून एक अटॅच आहे. कोण? NH3. टू आयडेंटिकल लिगंड्स आर ऑन द सेम साइड. आणि अजून ह्याला कोण अटॅच आहे? क्लोरीन आणि क्लोरीन. सेंट्रल मेटल ॲटम प्लॅटिनम आहे. सेंट्रल मेटल ॲटम इज प्लॅटिनम. सेंट्रल मेटल ॲटम इज प्लॅटिनम. हे अशा टाईपमध्ये चित्र काढायचं बघ. काही टेन्शन घ्यायचं नाही. हे काही चार्ज नाही, आता न्यूट्रल आहे. आता हा जो आयसोमर आहे हा आपल्याकडे कोण आहे? सिस. आणि याचं नाव आहे कॉमन नेम सिस प्लॅटिन. प्लॅटिन. इट इज युज्ड टू कंट्रोल growth of tumor caused due to cancer. सिसप्लॅटिन. ते त्याच्यामध्ये यूज करायचे म्हणून आपलं लिहून ठेवलं तिकडे. आणि अजून आपल्याकडे काय? ट्रान्स एक असेल. याचाच आयसोमर कुठला असेल? ट्रान्स. याचा अजून एक आयसोमर बनवू शकतो आपण इकडे, ट्रान्स आयसोमर. ट्रान्स आयसोमर की ज्याच्यामध्ये काय, इकडे क्लोरीन आपला होता तोच आणि आता अपोजिट साईडला क्लोरीन. आणि NH3चं काय, इकडे एक NH3 आणि इकडे एक NH3. आता हे अपोजिट साईडला आले NH3 किंवा क्लोरीन एकमेकांच्या आले अपोजिट साईडला. ह्याला आपण म्हणणार आहे ट्रान्स आयसोमर. हा जो आयसोमर आहे आपल्याकडे, दिस वन इज अ ट्रान्स आयसोमर. ट्रान्सप्लॅटिन. सिसप्लॅटिन अँड ट्रान्सप्लॅटिन. तर हा दोन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये एक्झिस्ट करतो बघ. टू आयडेंटिकल लिगंड्स आर ॲट 90 डिग्री आणि टू आयडेंटिकल लिगंड्स आर ॲट 180 डिग्री. तर याच्यामध्ये दोन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो झाले म्हणून इकडे लिहिलंय बघ 2. तर आता दरवेळेस काय बघ, थोडंसं माझं पण लिमिटेशन तू समजून घे. दरवेळेस मी हे अशा टाईपमध्ये नाही लिहून दाखवू शकत तुला. तू फक्त काय लक्षात ठेवायचे, जेनरिक फॉर्म्युले. आता सेंट्रल मेटल ॲटम प्लॅटिनम, हा मोनोडेंटेट लिगंड NH3 आणि हा एक मोनोडेंटेट लिगंड Cl. आणि त्याच्यावरनं तू प्रिडिक्ट करत जायचे शेप. दरवेळेसच मी असं लिहून दाखवायचं, अशी चित्र काढायचे, आणि काय होईल, वेळ जाईल जास्त. तर हे करायला नको आता इथून पुढे. तू फक्त लक्षात घे की मला काय सांगायचं आहे ते, की ज्यावेळेस मी तुला जेनरिक सांगतो की दिस फॉर्म एक्झिस्ट इन अ सिस अँड ट्रान्स आयसोमेरिक फॉर्म. हा जो आहे दिस कॉम्प्लेक्स मे एक्झिस्ट इन अ सिस अँड ट्रान्स फॉर्म. त्याचा अर्थ की अशा टाईपचे कॉम्प्लेक्सेस आपल्याला न्यूमरिक हे MCQ मध्ये असं एक्झाम्पल येणार आहे, असं नाही. हे अशा टाईपमध्ये क्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो का? ओके, करतो तर किती? आमच्याकडे हा एक
आणि हा दुसरा, अशा टाईपमध्ये. आता पुढे आपल्याकडे काय फॉर्म आहे बघ, MA2BC. MA2BC म्हणजे तुला जर एक्झाम्पल दाखवायचं झालं इन द सेन्स काय म्हणत आपण प्लॅटिनम टाईपमध्ये, तर मी असं म्हणेल प्लॅटिनम आणि 2 NH3 तर आहे तसेच आहेत आमचे, NH3 ट्वाईस आयडेंटिकल लिगंड, आणि एक कोण आहे ब्रोमिन आणि एक कोण आहे क्लोरीन, न्यूट्रल लिगंड. हा पण म्हणजे अशा टाईपचा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. तर डेफिनेटली हा पण काय शो करू शकतो, सिस ट्रान्स आयसोमेरिझम. तुम्हाला दिसतंय आता बघ, इकडे एक NH3 इकडे एक NH3, 2 A एकमेकांच्या कुठल्या साईडला, सेम साईडला सिस, आणि इथं A आणि A एकमेकांच्या कुठल्या साईडला आले, ट्रान्स. तर हा आमच्याकडे याचा सिस फॉर्म आहे आणि हा आमच्याकडे याचा कुठला फॉर्म आहे, ट्रान्स. सिस आणि ट्रान्स. तुम्ही म्हणाल चला मग बी आणि सी जर आम्हाला सिसमध्ये पाहिजेत तो किती आहेत, बी आणि सी एकमेकांच्या सिसमध्ये. तुम्ही म्हणाला बी आणि सी आम्हाला ट्रान्समध्ये पाहिजेत तो किती आलेच आहे ट्रान्समध्ये. तर अजून वेगळी काही अरेंजमेंट करू शकत नाही. तुला जर मी म्हणलं हा एक आहे, हा दुसरा आयसोमर आहे, तो तिसरा आयसोमर ड्रॉ कर, नाही ड्रॉ करू शकत तो. याच्यामध्ये 2च पॉसिबिलिटीज आहेत फक्त एवढ्या, की अशा टाईपचा जर कॉम्प्लेक्स असेल स्क्वेअर प्लेनर, टेट्राहेड्रल तर शो करतच नाही, अशा टाईपमध्ये जर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स असेल, इट विल शो ओनली 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. दिस वन इज अ सिस फॉर्म A cis A अँड दिस वन इज अ ट्रान्स फॉर्म A trans A. किंवा तू ह्याला असंही म्हणू शकतो की B cis C अँड B trans C. पण 2च पॉसिबिलिटीज आहेत. ओव्हरऑल तू काय लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये नंबर ऑफ पॉसिबिलिटीज, की हे जे काही चालू आहे आयसोमेरिझम ह्या टाईपच्या कॉम्प्लेक्समध्ये, इट कॅन फॉर्म ओनली 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता पुढे हे अशा टाईपमध्ये MABCD म्हणजे काही बनवू शकतो आपण अशा टाईपमध्ये, म्हणजे हायपोथेटिकल अशा टाईपचा कॉम्प्लेक्स असेलच असं काही गरजेचं नाही. पण सपोज मला एखाद्याने अशा टाईपमध्ये एक्झाम्पल दिलं की प्लॅटिनम आहे आणि प्लॅटिनमला कोण अटॅच आहे, प्लॅटिनमला अटॅच आहे एक फ्लोरीन, एक क्लोरीन, एक ब्रोमीन आणि एक आयोडीन. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन -4 चार्ज झाला आणि प्लॅटिनमवरती +2 म्हणजे ओव्हरऑल चार्ज आला -2. की सपोज माझ्याकडे अशा टाईपमध्ये एक काय कॉम्प्लेक्स आहे स्क्वेअर प्लेनर, तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स किती जॉमेट्रिकल आयसोमर शो करेल, तर अशा टाईपचा जो फॉर्म्युला आहे MABCD, इट शोज 3 टाईप्स ऑफ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कुठले, एच्या ट्रान्समध्ये B ठेव, एच्या ट्रान्समध्ये C ठेव आणि एच्या ट्रान्समध्ये D ठेव, दॅट्स इट. हे जे मोनोडेंटेट लिगंड्स आहेत तुझे, एच्या ट्रान्समध्ये एकदा B ठेव, एच्या ट्रान्समध्ये एकदा C ठेव, सीच्या ट्रान्समध्ये एकदा D ठेव. तू म्हणजे B आणि C एकदा ट्रान्समध्ये ठेव, झाला असेल बघ. याच्यामध्ये B आणि C ऑटोमॅटिक ट्रान्समध्ये आले असतील. तुला जर वाटलं C आणि D ट्रान्समध्ये ठेव, आले असतील बघ, चेक करो, C आणि D ट्रान्समध्ये आले. म्हणजे काय की पॉसिबिलिटीज फक्त 3च आहेत, त्याच्यावरती काही पॉसिबिलिटीज नाहीत. आणि मग इकडे दाखवलंय बघ मी की एच्या ट्रान्समध्ये एकदा B ठेवला, एच्या ट्रान्समध्ये एकदा C ठेवला आणि एच्या ट्रान्समध्ये एकदा D ठेवला. की तुझं डोकं एक्स्ट्रा नको चालू की सीच्या ट्रान्समध्ये सर एकदा D ठेव, अजून एक आयसोमर मिळाला, तो इथंच कव्हर झालाय बाळा, एच्या ट्रान्समध्ये B, तिथंच हा कव्हर झालाय आयसोमर. तर मॅक्झिमम पॉसिबिलिटीज किती आहेत तुझ्याकडे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच्या, फक्त 3 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत, फक्त 3. हा 1, 2 आणि 3. तर अशा टाईपचा जर तुझ्याकडे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स असेल MABCD, center metal ion is attached to 4 different ligands 1 2 3 4, then it shows 3 geometrical isomers. त्याला सिस ट्रान्स नाही म्हणायचं. हा एक जॉमेट्रिकल फॉर्म, हा सेकंड जॉमेट्रिकल फॉर्म, हा तिसरा जॉमेट्रिकल फॉर्म, की ज्याच्यामध्ये बॉन्डिंगची सिक्वेन्सच डिफरंट आहे. एच्या ट्रान्समध्ये B आहे, एच्या ट्रान्समध्ये C आहे आणि एच्या ट्रान्समध्ये D आहे. अजून काही पॉसिबिलिटी नाही. तर हा 3 जॉमेट्रिकल आयसोमर्स शो करणार. पुढे आता बायडेंटेट लिगंड आला बघ, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड. म्हणजे तुला एखाद्याने कॉम्प्लेक्स अशा टाईपमध्ये दिलाय, तुला विचारलं की हा शो करेल का जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. प्लॅटिनम EN ट्वाईस, प्लॅटिनम EN ट्वाईस, हा बायडेंटेट लिगंड आहे. ट्वाईस म्हणजे टोटल 4 कोऑर्डिनेट बॉन्ड बनलेत आणि चार्ज काय +2. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही शो करू शकत. अशा टाईपचा जो कॉम्प्लेक्स आहे इट विल नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. का, तर बघ हा सिमेट्रिकल लिगंड आहे, इकडे पण A आणि इकडे पण A, सिमेट्रिकल लिगंड आहे बायडेंटेट, आणि हा अख्खा एकच लिगंड आहे म्हणून असं दाखवलं. A आणि A अख्खा एकच लिगंड आहे म्हणून ते त्या टाईपमध्ये दाखवलं. तुम्हाला हे काय आलंय नवीन उगवून, हे लिगंड आहे बाळा. हा A, हे आणि हे, हा बायडेंटेट लिगंड आहे. म्हणजे एकच लिगंड 2 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. हा एकच लिगंड इकडून 2 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. तर अशा टाईपची सिच्युएशन आहे. तर याच्यामध्ये वेगळी काही अरेंजमेंट करू शकशील का तू. आता हे बघ,
हे जे एंड आहे आणि हे एंड एकमेकांच्या ट्रान्समध्ये पण आलं आणि हेच एंड आणि इथं तेच एंड एकमेकांच्या सिसमध्ये पण आलं, तर वेगळी काही अरेंजमेंट करू शकत नाही आम्ही ह्याच्यामध्ये. म्हणून आम्ही काय म्हणतो, कॉम्प्लेक्स ऑफ द टाईप MAA ट्वाइस इन विच सिमेट्रिकल लिगंड इज प्रेझेंट, की ज्याच्यामध्ये लिगंड कसला आहे, सिमेट्रिकल आहे, तर ते काय शो करत नाही, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही शो करू शकत. म्हणजे आता इकडे बघ की हा प्लॅटिनम जो आहे सेंट्रल मेटल ॲटम, प्लॅटिनम, त्याला इकडे 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 आणि इकडे आपल्याला अटॅचमेंट करायची आहे. कुणाची, हा लिगंड आता आपला NH2. NH2 ला कोण अटॅच, CH2, त्याला एक कोण अटॅच, CH2, आणि हा CH2 ला परत कोण अटॅच, NH2. आता कसला लिगंड आहे, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड आहे. बघ इथूनच जर कट केला तर लिगंड कसा तुटला, सिमेट्रिकली तुटला. आणि लिगंडचा आपण जरा कलर चेंज करूयात ह्या झाला तर. ओके, आता बघ इकडे अशा टाईपची अरेंजमेंट आहे आणि अपोजिट साईडला पण त्याच टाईपची अरेंजमेंट करावी लागेल. आता इकडे की इकडे NH2 आणि त्याला कोण अटॅच, CH2 आणि CH2 ला परत कोण अटॅच, NH2. तर अशा टाईपची ज्यावेळेस अरेंजमेंट असेल, अशा टाईपची ज्यावेळेस अरेंजमेंट असेल त्यावेळेस याच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही एक्झिबिट होऊ शकत बाळा. याच्यामध्ये तू काय करणार आता, सिस ट्रान्स हा कॉम्प्लेक्स, याच्यामध्ये काही सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही बघ, चान्सेसच नाहीत. आता इकडे म्हणलंय MAB ट्वाइस, इकडे कसला कॉम्प्लेक्स घेतलाय बघ मी, MAB अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड. इकडे बघ एक एंड A एक एंड B आहे, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड आहे. आता A च्या समोर इकडे कुठं आलाय B, आणि इथं A च्या समोरच कोण आलाय A, म्हणजे जे अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड आहे. आता हा कॉम्प्लेक्स मी उचलला आणि याच्यावरती ठेवला तर मॅच होईल का, A वरती A पडेल, B वरती B पडेल, पण ह्या A वरती कुठला ॲटम पडेल, इकडचा B. तर बाळा हा कॉम्प्लेक्स आणि हा कॉम्प्लेक्स दोघंही काय आहेत, डिफरंट कॉम्प्लेक्सेस आहेत. सेंट्रल मेटल ॲटमच्या सेम साईडला हे सेम ॲटम्स आहेत, याचे सेम ॲटम्स आहेत. इकडे आम्ही बघितलं सेंट्रल मेटल ॲटमच्या सेम साईडला हे डिफरंट ॲटम्स आहेत. तर हा एक सिस आयसोमर आहे आणि कुठला आयसोमर आहे, ट्रान्स आयसोमर. तर ज्यावेळेस तुझ्याकडे बायडेंटेट लिगंड अनसिमेट्रिकल असेल त्यास हा काय शो करू शकतो, सिस ट्रान्स आयसोमेरिझम. म्हणजे सपोज तुझ्याकडे अशा टाईपची सिच्युएशन आहे, तर मी हा कॉम्प्लेक्स दिलाय तुला, प्लॅटिनम ग्लायसिन ॲटो ट्वाइस. आता ग्लायसिन ॲटोवरती चार्जच असतो -1, त्यामुळे याच्यावरती काही चार्ज येणार नाही. आता ग्लायसिन ॲटो जो आहे तो अनसिमेट्रिकल लिगंड आहे बघ. ग्लायसिन ॲटो चित्र जुळतंय का बघू देतं मला, काय ते ग्लासवरती ड्रॉ करायचं म्हणलं ना, स्ट्रेट लाईन्स वगैरे एवढ्या येत नाहीत. आता आपल्याकडे ग्लायसिन ॲटो लिगंड आहे. ग्लायसिन ॲटोमध्ये म्हणजे एक NH2 आमचा, ओके ठीक आहे, एक NH2. आता हा अटॅच CH2 ला, हा अटॅच कोणाला, CH2 ला, काही प्रॉब्लेम नाही. CH2 अटॅच C डबली बॉन्डेड ऑक्सिजनला, ओके. आणि ह्याला अटॅच एक ऑक्सिजन, ह्याला अटॅच एक ऑक्सिजन, आणि तो मायनस चार्जवाला ऑक्सिजन ह्या प्लॅटिनमला अटॅच. ते अशा टाईपची अरेंजमेंट आहे. तर ग्लायसिन ॲटोमध्ये एक आमच्याकडे CH2, एक C डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि एक कोण ऑक्सिजन. तर हा ग्लायसिन ॲटो लिगंड आहे. आणि इकडे बघ, इकडे पण मी त्याच टाईपमध्ये अरेंजमेंट केली. इकडे एक NH2, मग CH2, C डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि ह्याला एक कोण अटॅच, ऑक्सिजन. आता हा एक कॉम्प्लेक्स, आणि अजून कसा काढू शकतो आपण, हाच कॉम्प्लेक्स उलटा करायचा. इथे ऑक्सिजन आणि इथे NH2, इथे ऑक्सिजन लिहायचं आणि इथे काय लिहायचं, NH2. तर हा 2 फॉर्ममध्ये एक्झिबिट करू शकतो. हा एक फॉर्म सिस फॉर्म, आणि अजून काय असू शकतो, ट्रान्सफॉर्म. तुझ्याकडे स्पेस असेल तर तू ड्रॉ करून टाकायचा ट्रान्सफॉर्म. हा सिस फॉर्म मी ड्रॉ केलाय. ट्रान्सफॉर्ममध्ये काय करायचं, एक लिगंड आहे तो फक्त उलटा काढायचा. इकडे ऑक्सिजन, मग C डबली बॉन्डेड ऑक्सिजन, मग इथे काय लिहायचं, CH2 आणि इथे कोण, NH2, फिनिश. तर इकडे ऑक्सिजन आणि इकडे पण कोण, ऑक्सिजन. इकडे NH2, इकडे पण कोण, NH2, एकमेकांच्या अपोजिट साईडला. तर हा कसला मिळाला आपल्याला आयसोमर, ट्रान्स. आणि आत्ता ड्रॉ केलेला कुठला आहे, हा
NH2 सेम साईडला किंवा ऑक्सिजन सेम साईडला, हा कसला आयसोमर मिळाला? सिस. तर ग्लायसिन ॲटो लिगंड आहे, इट इज अ अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड. ग्लायसिन ॲटो अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड, ग्लायसिन ॲटो, नीट लक्षात घे. तर MAA ट्वाइस, सेंट्रल मेटल ॲटमला जर बायडेंटेट लिगंड अटॅच असेल ट्वाइस, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4, सिमेट्रिकल लिगंड, तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होत नाही, एकच फॉर्म असतो फक्त हा. पण तो जर अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड अटॅच असेल स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये, इट एक्झिबिट टू जॉमेट्रिकल फॉर्म्स, सिस फॉर्म आणि ह्याला काय म्हणूया? ट्रान्स. इथे फक्त काय ड्रॉ केलाय मी? सिस, आणि तू ड्रॉ केला ट्रान्स. केला का नाही मला माहित नाही, केला असेल असं म्हणूयात आपण. आता याच्यामध्ये अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड्स वेगवेगळे आहेत बघ. इकडं ABA आणि इकडं CDA, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड्स. तर याच्यामध्ये पण 2 टाईपचे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होतात. बघ AB. आता या Aच्या सिसमध्ये कोण आलाय? C. एकदा Aच्या सिसमध्ये कोण येऊन जाईल? दुसऱ्याचा D. तुम्हाला Aच्या ट्रान्समध्ये C आणि Aच्या ट्रान्समध्ये D, ते पण झालंय बघ. Aच्या ट्रान्समध्ये D, Aच्या ट्रान्समध्ये C आलाय. तुम्हाला Bच्या ट्रान्समध्ये C आणि Bच्या ट्रान्समध्ये D झालंय बाळा. Bच्या ट्रान्समध्ये C, Bच्या ट्रान्समध्ये D. तुम्हाला Bच्या सिसमध्ये C आणि Bच्या ट्रान्ससिसमध्ये D, Bच्या सिसमध्ये D, Bच्या सिसमध्ये C झालंय. तर जास्तीत जास्त 2च पॉसिबिलिटीज आहेत. अशा पॉसिबिलिटीज किती आहेत? जास्तीत जास्त 2च पॉसिबिलिटीज आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं की कॉम्प्लेक्स जर तुमच्याकडे असेल अशा टाईपमध्ये MABCD, तर बाळा किती जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बनू शकतात? फक्त 2च. किंवा तुझ्याकडे जर कॉम्प्लेक्स ह्या टाईपमध्ये असेल, एक सिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड आणि एक अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड, एक सिमेट्रिकल आणि एक अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगंड, सच अ टाइप ऑफ कॉम्प्लेक्स विल नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. याच्यामध्ये तू एकमेकांच्या अपोजिट काय ठेवणार आणि जवळ काय ठेवणार? तर काही पॉसिबिलिटी नाही. याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म असेल जो तू ड्रॉ करशील, तो काढून बघतो. ओके, आता पुढे मोनोडेंटेट लिगंड आणि बायडेंटेट लिगंडचं कॉम्बिनेशन. याच्यामध्ये बघ मोनोडेंटेट लिगंड्स आहेत A आणि एक बायडेंटेट लिगंड आहे AA. आता इकडे हा पण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो नाही करू शकत. का? तर हे बघ स्मॉल a आणि स्मॉल a दोघं एकमेकांच्या कशामध्ये? सिसमध्ये. तुम्हाला ट्रान्समध्ये ठेवले तर एक इथं एक इथं, मग एक लिगंड इथं एक उडून इकडे येणार का असं? मग ते स्क्वेअर प्लेनर राहणारच नाही रे. स्क्वेअर प्लेनर म्हणजे हीच अरेंजमेंट. आता ह्याच अरेंजमेंटमध्ये ह्या Aच्या ट्रान्समध्ये हा A मी आणूच शकत नाही, चॉईसच नाही आहे. तर हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शोच करू शकत नाही. ओके, सपोज आपल्याकडे अनसिमेट्रिकल लिगंड असतं, इथे सिमेट्रिकल होता, इथे कुठला आहे? अनसिमेट्रिकल. तरी पण काही चॉईस नाही. इथं A, दॅट्स इट. बाकी काही चेंज करू शकत नाही. आणि इथं बघ Aच्या सिसमध्येच A, Aच्या सिसमध्येच B आहे, आणि इथं Aच्या ट्रान्समध्ये B आहे आणि Aच्या ट्रान्समध्ये A पण आहे दुसराच. ओके, काही पॉसिबिलिटी नाही. याच्यामध्ये चेक कर आता. MAB मोनोडेंटेट लिगंड्स डिफरंट आणि एक बायडेंटेट लिगंड. तर इकडे एक लिगंड A, इकडे एक लिगंड B. तुम्हाला A आणि B जर ट्रान्समध्ये ठेवायचे झाले तर नाही होऊ शकत ना. इकडे एक A ठेवला, इकडे एक B ठेवला. आता इथं हा A स्क्वेअर प्लेनर कसं होणार? असं आणणार का त्याला इकडे? मग ते स्क्वेअर प्लेनर नाही बनत. तर याच्यामध्ये पण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही. सपोज स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स तुझ्याकडे आता अशा टाईपमध्ये मोनोडेंटेट लिगंड A, मोनोडेंटेट लिगंड B आणि अनसिमेट्रिकल लिगंड AB. आता इकडे मात्र 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात. हे बघ AB आणि इकडे काय टू ड्रॉ केला? AB. आता याच्यामध्ये नीट लक्ष दे. Aच्या अपोजिट कोण आलं बघ? इकडे B एंड आलं, अनसिमेट्रिकल लिगंडचं B एंड आलं. आणि याच्यामध्ये Aच्या अपोजिट अनसिमेट्रिकल लिगंडचा कुठला एंड आला? A. आता हा आणि हा सेम आहे का? नाही, अजिबात सेम नाही. का? तर Aच्या अपोजिट साईडला याचा B आहे आणि इथं Aच्या अपोजिट साईडला याचा पण Aच आहे. तर बाळा हे वेगळं आणि हे वेगळं आहे. तर किती जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये असेल? इट विल एक्झिस्ट इन अ 2 जॉमेट्रिकल आयसोमेरिक फॉर्म्स. तर कशामध्ये एक्झिस्ट करणार आहे? 2 जॉमेट्रिकल आयसोमेरिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट करणार आहे. तर हे काय झालं आपल्याकडे? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हे आपल्याकडे झालं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ऑफ कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4. आणि मग काय की टेक्स्टबुकमध्ये एवढं सगळं नसतं रे. त्याच्यामध्ये फक्त एकदम 2-3 मॉलिक्यूल असतात फक्त. पण MCQ मध्ये आपल्याला भरपूर मॉलिक्युल्स येतात, कुठला पण फॉर्म्युला येतो. आणि त्याच्यासाठी मी हे जनरिक फॉर्म्युले घेतलेत तुमच्याकडे, स्क्वेअर प्लेनरचे जनरिक. तर तू जनरिक लक्षात ठेव. एक चार्ट बनव
की हा शो करतो का, टिक पुढे किती नंबरची टिक मारून ठेव किती, की कोण किती शो करतो कोण शो करत नाही, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ते एक चार्ट बनवून ठेवायचा, एमसीक्यूच्या वेळेस तो चार्ट तुला प्रचंड उपयोगी पडेल. पुढे आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 6. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये आपल्याला बघायचंय जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नेक्स्ट लेक्चर.